आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, गाव सण करा देव व्हा. सण करा, पोरांनो सण करा. नसू द्या मोबाईल तुम्हाला 10वी पर्यंत, काय फरक पडत नाही. का आपण गरीबी असे प्रदर्शन नाही होत त्याचं. 10वीला चांगले मार्क पाड, तुला 10 मोबाईल फुकट मिळतील सप्रेम भेट. तू 48% मार्क 10वीला पाडितो, तुला काय सप्रेम भेट? तुला फुटानं तोंड हल्लं पाहिजे तुझं, तुला काय देतो? 48% मार्क पडले टोन तुला, तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघला, दात पाडून टाकले पाहिजे. आर्टला ऍडमिशन, आकलीचा पत्ता नाही, आतली चड्डी नाही, काही ना 6,000चा मोबाईल आहे, आणि अंडरपॅन्टही नाही आतली, आणि चैन उघडी ना आतूनही मोकळा. हा, कायम रेंज मध्ये. कधीच कौरे क्षेत्राच्या बाहेर नाही, कायम रेंज. रुपड्या कमवायची दानत नाही. एक वाक्य नेहमी द्यावा, जिथं कष्ट असतात तिथं लक्ष्मी मुक्कामाला असते. बरं, याच्यावर तुमचं मत काय पोरांनो? काम करा ना, मोठं व्हायचंय ना, कामच काम करा, कामच करायचं नाही. हे काय रे अभ्यास करीत नाही. तिचं जमल्याचं मला जसं कळलं ना, जिंदगी उदास झाली आपली, उदास. अरे तुला झालं काय उदास व्हायला? तिच्या पायी 2 पहिलेच मेले फाशी घेऊन, तू 3रा नंबर आहे. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. दुसरं वाक्य ऐका, आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही की एवढं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना, असे लफडे लफडे दरवाजे लावून भांडे घासीत रे, दरवाजे लावून भांडे घासीत, आणि भांड्याचा आवाज येऊन म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करते. नाही नाही नाही, प्रेमाला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. हा, भंगार प्रेम नाही करायचं कधी. दर्जा पाहिजे, दर्जा. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, हो द्या प्रेम, क्वालिटी आहे. मुलगी BTech आहे, पोरगा MTech आहे, हो द्या प्रेम. पुरीने MPSC दिली, पोरगा UPSC करतोय, हो द्या प्रेम, क्वालिटी आहे. पोरगी 12वीला, पोरगा उंडेच्या हाताखाली. दिल दिया है ईट भी देंगे. अरे काय ईट भी देंगे? आणि प्युअर शिमडी पोरगी, एकदम भंगरी, एकदम शिमडी पोर, आणि तिच्या प्रेमात हे बिन मिशीचं पडलं. मिशी नसणाऱ्यांनी ही डिरिंग करू नये. मी लग्नाला गेलो, नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकीतो, मारत नाही तर तांदूळ टाकीत नाही. इकडं तिकडं पाहतो, खाली टाकून देतो. उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यासाठी करू. एक पोरग होईपर्यंत मिशी काढू नये, म्हणजे लोकांना अंदाज येतो. आणि प्युअर शिमडी पोरगी, आणि हे तिच्या प्रेमात पडलं. तिला काय म्हणतं माहिती का ते? कॉपी कॉपी मेरे दिल में 2 मेले भाऊ मोबाईलचे बिल बरोबर. कॉपी कॉपी मेरे दिल में, आणि त्याला अंडरपॅन्ट नाही, आणि तरी ते तिला म्हणते हमें और जीने साहस होती अगर तुम न होती. चैन वरवड, चैन वरवड, चैन वरवड. आणि प्युअर शिमडी पोरगी, तरी ते तिला म्हणते 100 साल पहले हमें तुमसे प्यार था, मला कॉन्टॅक्ट आज भी. असा हल्ला तिच्या भावानं धरून, आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता है. आयुष्यात तुम्हाला कितीही राग येऊ द्या, 2 मिनिटं हसत जा, पण तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. महाराज पाया पडतो तुमचा. राग आकडा, खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही,
मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं फार वाईट आहेत. रागाला आकळा. आज माणसं संपवली कुणी? राग आकळा. आकळा नवरा बायको महिला मंडळ. तुम्ही फाशी घेऊ नये, विहिरीत उडी टाकू नये, ह्या मताचं मी नाही. तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही केव्हाही मरू शकता. हा, मग आता तुम्ही नगरपालिकेत 50%, महानगरपालिकेत 50%, मंत्रालयात 50%, मग स्मशानभूमीत का नको? मग 6 पुरुष मेल्यावर 3 महिला मारायलाच पाहिजे. 50% कोठा टिकवायचं म्हणलं. महिला मंडळ तुम्ही मारा नका जायना, पण तुमचा मुलगा म्हणून आज एक वाक्य सांगतो तुम्हाला. ऐकाल ऐकाल. तुम्ही तर बोलायचंच बंद झाले. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या, मरू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरणं. फक्त महिलांसाठी एक तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य सांगतो. ऐकाल ऐकाल. पाया पडतो तुमच्या सगळ्या महिलांच्या. आणि तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगतो, मुलींना 2 वाक्य सांगतो. महिला मंडळ तुमच्या पाया पडतो. मी तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो. तुम्हाला जसं जगता येईल तसं जगा. फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील. सांगा, हा विनोद आहे? हा विनोद आहे? हे शिकायला, हे शिकायलाच. महिला मंडळ म्हाताऱ्या माणसांची सेवा करा. आणि मुलींसाठी 2 वाक्य सांगतो. ऐकाल पोरीनो? ऐकाल. एक मुलगी मला आहे, पाया पडतो तुमच्या सगळ्या मुलींच्या. मुलीनो, एक विषयात नापास झाल्या तरी चालतील, पण तब्येत कमवा. आणि मुलीकडं 2-3 डाव पाहिजेत. कराटे बिराटे पाहिजे पोरीकडं. फाईट नाही. फायटिंग, बॉक्सिंग बिक्सिंग 2-3 डाव मुलीकडे पाहिजे. मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. मुलगी जर 7:30 वाजता जरी शाळेतून निघली ना, तर डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनो, तुम्ही एखाद्या जर कानपटात ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. गायब. नाही तर तुम्ही त्यालाच म्हणा. नाही. पोरीनो, तुम्ही कराटे शिकले पाहिजे आणि स्वतःचं संरक्षण करायला शिकलं पाहिजे. सांगा मुलीनो, हा विनोद आहे का? आणि दुसरं वाक्य सांगतो मुलींना. पाया पडतो तुमच्या मुलीनो. आपला बाप गरीब असला तरी चालेल, फाटक्या कपड्यातला असला तरी चालेल, पण आयुष्यभर गल्लीने वर मान काढून चालला पाहिजे. त्याची मान कधी समाजात खाली नाही झाली पाहिजे. हाच 2017च्या शेवटचा संदेश. हा 2017च्या शेवटचा संदेश हाच. पोरांनो, राग आकळा. आकळा राग. लई येड्यावानी करू नको. तू 11वीला गेला शेंबडे, आता शिका 11वीला. तू प्राध्यापकाची टिंगल करतो रताळ्या. तू नव्हता तेव्हा तो प्राध्यापक होता. काही लोकांच्या शंकाच लई. माळीत म्हणी 108च का? घालू नको, पण भुकू नको. कीर्तनकार कंबारच का बांधतो? त्यानं मुंडकं बांधावा का? तो काय विचार काय? पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का? आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चाललं तर रुक्मिणी कुठे? मागे. आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबी ती आणि मधून मुंडकं काढी ती. पांडुरंगाला सांगते राईट लेस फीडबॅकर पलटी. पडला पांडुरंग डांबरीवर, सरकली गुडघ्याची वाटी पांडुरंगाच्या. मग पांडुरंगाला विचारलं काय झालं? कुत्रा आडवं गेलं. कुत्र सीझन सोडून रोडवर येत नाही. अरे सुखी व्हायचंय का? मग ज्ञान कमवा. इथंच येणार आहे आपण आता. ज्ञान, ज्ञान कमवा. मग 2017ला डॉक्टर देखत पेशंट गेलं. डॉक्टर उभंच होतं कानात वायरी घालून. गेलं बिल बिल बिल. माणूस मरू द्या पण बिल निघू द्या. चला शोध लागला नाही. स्त्री गरोदर आहे हो. 3रा महिना लागला हो. चेक करून आणा. हा सोनोग्राफी करा. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तर तोच फक्त बापाला खात्रीशीर आणू शकतो.
बापाला लाईट बांधून करून हाणण्याची ताकद फक्त पोरात आहे. मग ते बाळ बाहेर आलं आणि आईच्या स्तना ते बाळ बाहेर आलं आणि आईच्या स्तनाला पाना फुटला. मग त्या बाळाला लागणार दूध आईच्या स्तनात कोण निर्माण करतो शोध लागला नाही. मग एखादा डॉक्टर म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचाही निमा वाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते फिटच. ते कधी खोटं नाही. थोडं खरं आहे पण फिट. ते खोटं नाही ठरणार कधी. आज उद्या सत्यच. 2017ला आपण सगळेजण 2-4 संकल्प करू. एक बारीक ऐका, महत्वाचे मोबाईल मध्ये घेऊन जाणं ते लिहून द्या. सहन करा, दिवस बदलतात. सहन करा, करा, सहन करा. सगळे शाळेतले पोरं ध्यानात ठेवा. शाळेतली पोरं ध्यानात ठेवा. तुम्ही हॉस्टेलला राहताना असू द्या, बनियान तुमचं म्हणालंय ना, संध्याकाळी उघडं झोपा, बनियान धुवून काढा. शर्ट म्हणालंय ना धुवा. शिकलेली पोरं ध्यानात ठेवा. एक दिवस एकच वय आहे ना, असू द्या, तिच्यामध्ये भाग पाडा आणि पूर्ण करा. एक वाक्य सांगू, तुम्ही जितकी गरिबी सहन कराल तितक्या आयुष्यात मोठे व्हाल. सहन करा. अरे कोटी रुपयाचं मंदिर बांधलं तरी मंदिरामध्ये लोक जाताना चप्पल ज्याच्यावर काढतात ती पायरी आहे. पायरीवर चप्पल काढतात आणि आतमध्ये गेल्यावर मंदिरात ज्याच्या पाया पडतात ते कासव आहे. सगळ्या मंदिरांमध्ये कासवाच्या पाया का पडतात? तर कासवामध्ये 2 गुण आहेत. एक, त्याला इंद्रिय बाहेरही घेता येतात आणि आताही घेता येतात. एक, आणि कासवाचा दुसरा गुण आहे, कासवाला स्तन नाही आहे. कासवाचं पिलू आईच्या स्तनातलं दूध पित नाही. कासवाच्या आईनं पिलाकडे पाहिले की त्याची आपोआप वाढ होते. मग मंदिरात जाणाऱ्या भक्तांना देवाकडे एवढंच मागा, देवा कासवा इतकी नजर मला नकोय, पण निदान माणसातला माणूस बघण्याची ताकद तरी मला दे रे. मांस, अरे जिथं मी दूध प्यालोय ती मला आई दिसू दे, जी मला राखी मानते ती मला बहीण दिसू दे बस. आणि ज्यानं मला मोठं केलं तो मला बाप दिसू दे. जर प्रत्येक स्त्री आपली पत्नी सोडता जर आईच पाहायचा विषय केला तर जगातून बलात्कार नावाचा शब्द कधीही निघून जाईल. आणि समाज भाषण करून कधी सुधारणार नाही. भाषण करणारी ध्यानात ठेवा. इंग्रज गेल्यापासून लोक भाषण ऐकतात. इंग्रज गेल्यापासून लोक भाषण फक्त टाइमपास म्हणूनच ऐकतात. लोक आता फक्त कीर्तनकारच बदलू शकतो, दुसऱ्याची ताकद कोणात नाही. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायची असती तर 10 लाख रुपये लागले असते आणि वरून याला गप्प बसाय 1000 पोलीस लागले असते. मग मलाच खटोड प्रतिष्ठानं 1-2 लाख द्यायला काय हरकत आहे? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस 1 लाख 1.25 लाख देऊन टाका. कुठं दुबळ्या घरी लगी नाही. पण विनोदाचा भाग सोडा. पण आता ही कीर्तन काळाची गरज आहे. बलात्कार बंद करायचा असेल तर भाषण करू नका. गुन्हेगारी बंद करायची असेल तर प्रत्येक बापानं रात्री आपला 9 नंतर पोरगा बाहेरून घरात येऊ देऊ नका. महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. आणि प्रत्येक बापानं महिन्यातून मुलाचा एकदा हिशोब घ्या. तुझे मोबाईलचं महिन्याचं बिल किती आहे, तुझे कटिंगचे पैसे किती आहेत. तुला पैसे मी 50,000 नाही लाख रुपये द्यायला तयार आहे. तुझा हिशोब सांग मला. प्रत्येक बाप जेव्हा मुलाचा हिशोब घेईल, अरे जेलमध्ये जर तुम्ही गेलात तर 16चा पोरगा बलात्कारात आहे, 17चा पोरगा खुनात आहे आणि 18चा पोरगा दरोड्यात आरोपी आहे. याला एकमेव कारण संस्कृती कच्ची पडली नाही, संस्कार करणारे कच्चे पडलेत. संस्कार करणारे कच्चे पडले. जर प्रत्येक बापानं मुलाला योग्य शिस्त लावली तर हसण्यावारी गोष्टी नेऊ नका.
या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेलेत हे ध्यानात ठेवा. पहिलं वाक्य सहन करा. आणि तुम्ही मंदिरातून कासवाच्या पाया पडून आतमध्ये गेला तर तुम्ही देवाच्या मस्तक पडून पाया पडता. तर याचं कारण आहे, मंदिरामध्ये जेवढी दगड आहेत त्यातल्या एकाच दगडाने सगळे घाव सहन केलेत म्हणून तो देव आहे. अरे प्रेम करायचं आहे का? चला माग सुख मिळवायचं, ज्ञान मिळवा. ज्ञान मिळेल तर देव मिळेल, पण देव मिळवायचा असेल तर संतांशिवाय मिळणार नाही. मग संतांशिवाय जर मिळवायचं नाही तर भजन केल्याशिवाय सुख मिळू शकत नाही. किती सरळ उत्तर आहे. भजन भजन करावंच लागेल. भजन केलं तर काय होईल? ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे सहन करा. देव होणार नाही तुम्ही. सहन करायला काय हरकत आहे बरं? पटकन मला करायलाच. गरिबी आवश्यकते, त्याच काय एवढं विशेष नाही. आता आपल्या वर्गात सगळे पोरं सारखे आहेत का? नाही. सगळ्यांना मार्क सारखे आहेत का? नाही. सगळ्यांचे चेहरे सारखे आहेत का? सगळ्यांची बुद्धीची पातळी सारखी आहे का? शिकवणारा शिक्षक जरी एकच आहे, विषय जरी एकच आहे, तर मार्क सगळ्यांना. मग तुम्ही कष्टच करायला. एक आता फायनल झालंय काय? सहन करा, देव व्हाल. 2, तुम्हाला जे क्षेत्र आवडतं ना त्या क्षेत्रात तुम्ही कष्ट करा, त्याच्यातच तुम्हाला भक्ती मिळेल. या मुलाला वाजवणं आवडतं ना,
याने वाजवलंच पाहिजे. यांना गायन आवडतं ना, त्यांनी गायन केलं पाहिजे. मला कीर्तन करायला आवडतं ना, अभ्यास केला पाहिजे. आणि तुमचं जर गणितात डोकं चालत नसेल तर 12वीला भूगोल घे, मेडिकलला ऍडमिशन घे. इकडं चालत नसेल तर इंजिनियर हो. पण पोरानं तुम्हाला जे क्षेत्र आवडेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यश संपादन कराल, हीच तुमची मोठी सचोटी. आता हे मागाशी आपल्याकडे मुलींचा कार्यक्रम झाला, अति सुंदर. त्या मुलींना ते आवडतं ना, त्याच्यात त्यांनी तो रस घेऊनच केला पाहिजे. त्यांनी 2-3 अभंग ऐकले, गायले, पाहिले मी. मुलींनी जेवढं काम केलं ना स्टेजवर, हे लोकांनी पाहावं म्हणून नाही, मन ओतून केलेलं काम होतं. मन ओतून, आणि मन ओतून केलेल्या कामात कधीही यश आहे. तुमचं शाळेत डोकं चालत नाही, दुकानदारी कर. नाही दुकानदारी चालत, व्यवसाय व्यापार कर, काहीतरी कर. नाही काय कर, पैलवान होय. कुस्त्या तर कर. कुस्ती नसेल तर मग जागा मोकळी कर. तू थांबतो कशाला? तू आता इथे अडचणच आहे. तुला पाहिलं बँडवाल्याला घाम येतो, काय उपयोग होतो? येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावळ्याला त्रास. 8 दिवस झाले महाराज महाराष्ट्र केसरी कुस्ती झाली. कीर्ती कायमची राहिली का नाही कटकेची. मग कोणत्याही क्षेत्रात पुढं MPSC द्या, UPSC द्या, नेट द्या, सेट द्या, फार्मसी द्या, काहीच करायचं नाही ना. आपलं केस राखायचे बावळाण्यासारखं. माझं जीवन उदार झालं का? तुला झालं काय? अभ्यास करायचा नाही. कारिगारी का, कुल्फी का, पावी का, पटारी का? आजच्या कीर्तनातलं 3रं वाक्य आणि 4थं वाक्य महिला पुरुषांसाठी. आता ऐका पुढं, आता करण लागला तुम्हाला. आतलं ज्ञान मिळेल, आतलं ज्ञान मिळेल, पण जो ज्ञानी आहे त्याची गाठ घेतली पाहिजे. कोण ज्ञानी आहे? बस संत. तुम्हाला संतांशिवाय पर्यायच नाही. मग आता संत कोणला म्हणावा? आला घोटाळा. सध्या भयानक आहे संतांचं सुद्धा. झाकली 1.25 लाखाची. संत सुद्धा कामातून गेले, संत सुद्धा. चला पुढं. उद्या तुम्ही कोणलाही एक वाक्य सांगा मला. वारकरी संप्रदायात उतरलेल्या माणसाला जर आचरण क्लिअर ठेवता येत नसेल तर त्यानं इकडे उतरू नये. त्याच्यामुळं काय होतं महाराज, करायला जातात एक आणि भोगायला लागते दुसऱ्याला. एक बुवानं लफड केलं लोक आमच्या मुळं उठत आहेत, तुम्ही तसेच पाहिजे. असं नाहीये ते. हो, कधी ध्यानात ठेवायचं, पाणी जरी एकाच विहिरीचं असलं तर ते उसाला गेल्यावर गोड होते, कारला गेल्यावर कडू होते, मिरचीत गेलं तर तिखट होते, मिरचीत गेलं तर तिखट होते, मिरचीत गेलं तर तिखट होते, कारल्यात गेलं तर कडू होते, उसात गेलं तर गोड होते, आणि ते पाणी विषात गेलं तर विष होते, आणि दारूत गेलं तर दारूचा पावर कमी करते. पाणी जाण्यावर अवलंबून आहे. पाणी नळाचं आलेलं तर हांड्यात जर भरलं तर हांड्यातलं पाणी, हांड्याचा जो आकार आहे तो पाण्याचा आकार आहे. ते पाणी हांड्यातून कळशीत ओतलं तर कळशीचा आकार तो पाण्याचा आकार आहे. कळशीतलं पाणी तांब्यात ओतलं तर तांब्याचा आकार तो पाण्याचा आकार आहे. ते पाणी ग्लासात ओतलं आणि फुलपात्रात ओतलं, पाण्याला विशिष्ट आकार नाहीये, पण ते ज्या भांड्यात ठेवलं त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार आहे. तसं जगात ब्रह्म एक आहे. तुमच्या कर्मावर आणि आचरणावर तुमचं जीवन आहे. पाणी एकाच भांड्यात आहे, पण ते फुलपात्राचा आकार आहे. त्याला पण शाळेत जातो तू? शाळेत जातो का? अरे शाळेत जातो का तू? कितीला आहे तू रे? कितीला आहे? 8वीला आहे का? 8वीला आहे ना? 8वीला आहे ना? विज्ञान आहे तुला? माहित मला पटकन उत्तर द्या शाळेतले बोलाचा. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. बर्फाचा गोळा स्थायू, त्याला उष्णता दिली द्रव, द्रवाला उष्णता दिली वायू. मग बर्फ स्थायू आहे, बर्फ द्रवही आहे, आणि बर्फ वायू आहे. तसे माणसं रजगुणी आहेत, माणसं तमोगुणी आहेत, आणि माणसं सत्वगुणी आहेत. पण देवाने बनवताना सारखीच बनवलीत. हे तुमच्या कर्मावर आहे. आता पोरांना उलट, स्थायूचं रूपांतर द्रवात होईल. कधी? करेक्ट. स्थायूला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कसं होईल? द्रवात. द्रवाला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर
वायूत होईल. मग वायूचं रूपांतर परत स्थायूत करता येईल का? येत. कशावरून? करेक्ट. त्याला झाकण ठेवलं तर वाफ कोंडून त्याचं द्रवात रूपांतर होईल. त्या द्रवाचं रूपांतर परत स्थायूमध्ये होईल. मग आता शाळेतले पोरं नीट ऐका. हा माईक आहे, हा कशावर चालतोय? लाईटवर. याच्यामध्ये सध्या एक ऊर्जा आहे. कोणती? विद्युत ऊर्जा. माझ्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द माईकवर आदळतोय, याचा अर्थ माझ्या तोंडामधून एक ऊर्जा बाहेर पडते. ती जी ऊर्जा आहे ती ध्वनी ऊर्जा आहे. नीट ऐका. याच्यामध्ये ऊर्जा कोणती आहे? विद्युत ऊर्जा. माझ्या तोंडातून बाहेर पडते ती ऊर्जा ध्वनी ऊर्जा. आणि माझ्या तोंडातून बाहेर पडलेल्या ऊर्जेवरून विद्युत ऊर्जेतून तुम्हाला मोठा आवाज येतो. याचा अर्थ ध्वनी ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होतं, विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेत होतं. पण एकदा माणूस बर्बाद झाला की परत जागेवर आणता येत नाही. हा, 10वीच्या पुढचे पोर असतील तर एक नियम सांगतो, तेवढा ध्यानात ठेवा. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड but it converted into one form to another form. It is a law of energy conservation. याला ऊर्जा क्षयतेचा नियम असे म्हणतात. ऊर्जा निर्माणही करता येत नाही. ऊर्जा निर्माणही करता येत नाही, ऊर्जा नाशही पावत नाही. पण एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत करता येतं. ऊर्जा सदैव अक्षय असते. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. त्याचा मराठीत अर्थ सांगू तुम्हाला. चांगल्याच्या संगतीत गेल्यावर चांगलंच होतं आणि वाईटाच्या संगतीत गेल्यावर वाईटच होतं. हे जाण्यावर अवलंबून आहे. माणसं देवानं वाईट केले नाही. उगाच बरळायचं नाही माझं देवानं वाईट केलं नाही, बरळू नको. काही बायका म्हणते मला असं नवरा कसं काय मिळाला. देवाला माहीत सुद्धा नाही तुमचं कसं जमलंय. देव काय एवढ्या किरकोळ कारकोळ गोष्टी पाहतो. काही माणसं विचारित असं कसं झालं. तसं नाही, नाही 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 तसं नाही. जसं लिहाल तसं उत्तर आहे, जसं प्रश्न आहे तसं उत्तर आहे, आणि जसं कर्म आहे तसं फळ आहे. जगी जीवनाते सार घ्यावे जाणून सर्व. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सर्व. जैसे ज्याचे कर्म जैसे ज्याचे कर्म सगळं स्वराच्या बाहेर गेलं. ते हे बरोबर आहे. मागचं बजेट ठोकलं. विठाला विठाला चला पुन्हा. आता मागचे सावध राहायचे. ते काय होतंय, टाळ कर्याला नियम असा केला पाहिजे महाराज. टाळ कर्यानं टाळ घेतल्यावर त्याच्यापासून मोबाईल किमान अर्धा किलोमीटर लांब ठेवला पाहिजे, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन राहतं. या मंडळीचं मोबाईल जवळ असल्यामुळं कीर्तनाला कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, आणि कॉन्सन्ट्रेशन लूज, सगळंच लूज. वॉर्निंग बेल झाली पुरवणी मागवतो म्हणजे लिहितो कवा. हा अजूनही पखवत बरोबर. एक पाच स्वर द्या तुम्ही जोरात. हा त्यांना विचारा. केले कर्म
डांबरीव नाच नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे आज नाचता नाचता कळला देवाचा बॉक्स बंद पडत नेमकं चाल मोसम मध्ये आली का हे बंद पडत हे चालू होते आमची वायर तुटल्यासारखं होते ती एकदा दोन्ही बॉक्स क्लिअर कर ते आवाजच नाही नेमकं चाल म्हणायचा टाइम झाला बरं तुम्हाला बोलल्यावर राग येतो विठाला विठाला आपल्या मुद्द्यावर या चला गेलं बॉम्बाला सगळं मिळालंय बस फिट बसलं कीर्तन सुख मिळवायचंय पण सुख कशात आहे ज्ञानात आता ज्ञान आतलं असावं का बाहेरचं बस फिट बसलं कीर्तन आतलं ज्ञान मिळेल पण जो ज्ञानी आहे त्याची गाठ घ्यावा लागेल संत पण संतांकडून एक जण कळेल त्याचं नाव देव आहे आणि देव म्हणजे काय व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड शिकलेल्या माणसांनी नुसतं एवढा विचार केलाय ही अति सुशिक्षित माणसं आहे ना देव असतो का दिसतो का बरळू नको काही मग काय करतो गपचिप राय मग देव जर आहे तर दिसत का नाही आपण आपला बाप पाहिला का मानला मानला कोणत्या सांगण्यावरून मग आमच्या सांगण्यावरून देव माना रोग झाला का तुला देव आहेच देव म्हणजे काय देव म्हणजे काय सुशिक्षित मंडळी लिहून घ्या देव म्हणजे काय देव म्हणजे काय देव म्हणजे काय व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड लिहून घ्या व्याख्या इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल इट इज गॉड गॉड जे कुणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात बस इम्पॉसिबल मग एखादा म्हणेल देव आहे का उत्तर पटवून देतो पटापटा बोलायला लागेल आतापर्यंत जगात सगळे शोध लागले की नाही पण रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का साखर कारखाना काढणारा साखर सम्राट झाला शाळा काढणारा शिक्षण सम्राट झाला अंगठेबहादर असून पण आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का नाही ना मग कोण काढतो बोला देव दुसरं वाक्य झाडा लावा 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 देश वाचवा पर्यावरण वाचवा देशात वृक्ष लावा मग आतापर्यंत लावलेली झाडं गेली कुठं इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण तर परत इंग्रजी यायची पाळी आली मग लावलेली झाडं गेली कुठं अहो दरवर्षी वृक्षारोपण खड्डा तोच फक्त उकरायचा पेपरला वृक्षारोपण केले ऐका झाडं लावा झाडं लावा झाडं लावा देश वाचवा पण आतापर्यंत झाडांना पालवी कोण फोडतो शोध लागला नाही देव तिसरं वाक्य मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालं हाय डेव्हलपमेंट पांढऱ्या पिशी कमी पडल्या बरा सलाईन तांबड्या वाढवा तांबड्या कमी पडल्या उरफाट सलाईन भरा समान करा माणसाचं एंजियोप्लास्टी करा बायपास करा माणसाचं हृदय सुद्धा काही काळ बाजूला ठेवून माणूस जीवन ठेवता येतो इतका जर शोध लागला तर माणूस मरताना काय जातं हे अजून या काही डॉक्टरला सापडलं नाही